वाकी ते हरवंडीकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ उत्साहात। पुलापासून पुढील रस्त्याच्या कामासाठी डिसेंबरपर्यंत निधीची तरतूद करणार नामदार भरत गोगावलेंची ग्वाही। महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्यातील वाकी ते हरवंडीकडे जाणाऱ्या मोठ्या पुलाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यास शिवसेनेचे दक्षिण रायगड संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा प्रमुख उरण अतुल भगत, तालुका प्रमुख उरण दीपक ठाकूर, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, उद्योजक मंगेश पोळेकर, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, युवा सेना जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, उपतालुका प्रमुख नितीन पवार, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, निजामपूर विभाग महिला संघटिका मुग्धा पोळेकर, माजी विभाग प्रमुख गणेश समेळ, पूर्व विभाग उपविभाग प्रमुख संदीप गावडे, शिवसैनिक सुदर्शन कदम, मंगेश सावंत, बाळाराम दबडे, पंढरीनाथ उतेकर, विभागातील शिवसैनिक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी मान्यवरांसह ग्रुप ग्रामपंचायत करंबेळे, वाकी, हरवंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले यांनी सुरुवातीलाच या पुलाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेले ठेकेदार तथा तरुण उद्योजक मंगेश पोळेकर यांचे विशेष कौतुक केले। मंत्री गोगावले पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे 100 दिवसांचा कार्यक्रम आखला होता त्याप्रमाणे मंगेश पोळेकर यांनी 100 दिवसांत या पुलाचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले। त्या पुलाचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे। या पुलाच्या पुढील जो वाकी गावाकडे तसेच पुढे कोस्ते गावाकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या 2.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद डिसेंबरपर्यंत करून या कामाची सुरुवात केली जाईल। विकास कामे आपण करतो, विरोधक आता निवडणुका आल्यामुळे या साऱ्या परिसरात फिरू लागले आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत आपल्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही 5 वर्षातून एकदा मतदान रूपी आशीर्वाद द्या। मला तुम्ही सलग 4 वेळा आशीर्वाद देऊन विधानसभेवर निवडून पाठवले आहे। तुमचे हे उपकार माझ्यासारखा कार्यकर्ता विसरणार नाही। तुम्ही सर्व एकत्र आलात तर विरोधक या भागात येण्याची हिंमत करणार नाहीत। येणाऱ्या निवडणुकात आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी करा। पुढील 5 वर्ष आम्ही तुमचे सेवकरी राहू, असे गोगावले यांनी यावेळी बोलताना उपस्थित ग्रामस्थांना आश्वासित केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।